नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे 1 ऑगस्ट आणि आजपासून मी असा विचार केला आहे की जिथे पण झोमॅटो पाठवेल ना तिथे जायचं, रिटर्न जास्त यायचं नाही. हा फक्त डिपेंड करतो की तिथे ऑर्डर कसे आहेत आणि किती वेळानंतर भेटत आहेत. म्हणजे लाईक कालसारखं झालं ना की पनवेल ओरियन मॉलला गेलो आणि अर्धा आणि 1 तास झाला ऑर्डरच दिली नाही. मग काय आपल्याकडे ऑप्शन असतात, ट्रान्सफर करू शकता किंवा डिनाय मारू शकता. ते पण प्रत्येक टायमिंगचा खेळ आहे सगळा. तर त्या हिशोबाप्रमाणे तसं राहायचं. पण जायचं झोनमध्ये, असं पाठवतोय तर जायचं, तलोजा पाठवतोय तलोजा जायचं. ऑब्व्हियस आहे, जितका लांब पाठवेल तितका रिटर्न पण यायला लागेल. तर मग ते डबल किलोमीटर होतात, पण त्याला काही करू शकत नाही. झोमॅटोनी ॲल्गोरिदमच असं बनवलं आहे की भाई तुम्ही 60 किलोमीटर 50 किलोमीटरच्या आसपास जिथे पण काही नियर बाय रेस्टॉरंट असतील तुम्ही ऑर्डर करू शकता, त्याला काय करू शकत नाही. इवन मी 12-12 13-13 किलोमीटर केक वगैरे घेऊन गेलो, ते डॅमेज होतात ती गोष्ट वेगळी, बट ठीक आहे, ॲक्सेप्ट. कुठला पण झोन दिला ना तो इज्जतीमध्ये ॲक्सेप्ट करायचा. त्या झोनमध्येच ऑर्डर लागत नसेल तो ऑफलाईन करून त्याच्या मागे यायचा. ठीक आहे. तर आता टाईम होतो आहे 11 वाजता आहेत. 11 वाजायला नाही, 1 मिनिट, हा घड्याळ थोडा 15 मिनटं पाठी आहे ना, तो थोडा प्रॉब्लेम होतो. बरोबर 11 वाजलेत आणि 11 वाजताचाच लॉग इन आहे आपला. तर मी काय करतो आहे की मी आता घरामध्ये थांबणार नाही, मी आता निघतो आहे. निघताच ऑर्डर लागली तर ठीक आहे, नाहीतर मग 15 मिनटं इथे थांबून बघेल माझ्या एरियामध्ये आसपास. नाही तर कामोठामध्ये पण नाही लागली तर मग खारघर. दिवसाची पहिली ऑर्डर लागली आहे. अप्रॉक्सिमेटली 11 वाजून 50 मिनटांनी ऑर्डर लागली आहे मला पहिली. पण ऑर्डरची लोकेशन लय भारी आहे. ऑर्डर घेऊन जायचं आहे खारघर सेक्टर 5मध्ये आणि मी आता आहे कळंबोलीमध्ये. हां, खारघर सेक्टर 5. ऑर्डर बनायला टाईम आहे 6-7 मिनटं लागतील. इथं पिकअप इन 6-7 मिनट्स दाखवतो आहे. पहिला ऑर्डर कंप्लीटेड. ऑर्डर अच्छा था लेकिन कस्टमर रुड था. लवकर दे बोलतो. अरे मी फ्लॅट नंबर कन्फर्म करत होतो, एजंट होते थोडे, लवकर दे. अरे फ्लॅट नंबर नाव कन्फर्म केल्याशिवाय ऑर्डर कसं देऊ शकतो? चुकीच्या कस्टमरला जर ऑर्डर गेली तर प्रॉब्लेम नाही होणार. ठीक आहे, एजेड होते, आपण समजून जायचं. ठीक आहे. दुसरी ऑर्डर लागली अण्णा डोसा. हे 6-7 मिनटं किंवा ॲटलिस्ट 10 मिनटं तरी घेतात. तर 10 मिनटानंतर बघू ऑर्डर देते का लवकर. नाही दिलं तर मग तिथे आतमध्ये जाऊन बोंबलायचा, देतोयस का नाही. ती सेक्टर 6ला द्यायची ऑर्डर. एक ऑर्डर लागली होती हॉटेल प्राणाममधून, ती डिले भेटली आपल्याला. बरीच म्हणजे 30 मिनटाचा डिले होता त्या ऑर्डरमध्ये. आणि ती ऑर्डर डिलिव्हर केली आणि आता मी तळोजामध्ये आहे. नेरूळची ऑर्डर होती ना, तर ती मी डिलिव्हर केली. आणि डिलिव्हर कशावर केली माहिती आहे का? ऑफिस होता, एकदम हायफाय ऑफिस होता, याच्यावरही डिलिव्हर केली. इतका जास्त म्हणजे मला वाटलं की अरे यार ठीक आहे करू डिलिव्हर, काय हरकत नाही. खरं सांगायला गेलो तर लय बेकार वाटलं. ये बोले तो ऑर्डर लगा है हमरे को और इस ऑर्डर को लेके जाना है 1.6 किलोमीटर. आई ही लोकेशन अशी काय बघायला लागेल. एक मिनिट. खारघर सेक्टर 35मध्ये आहे. 35 किंवा नाही 35 नाही 40 असेल. तर इथे एक ऑर्डर लागली आहे. हा 40च आहे. तिथे रस्ता क्रॉस केला ना तिथे ऑर्डर आहे. आता ती ऑर्डर मला वाटते गावातली असू शकते. आपण एक अंदाज करूया की गावातली ऑर्डर असू शकते 4 किलोमीटरची. आणि रेंज सर्च तर भाई विलुप्त झाला. चला, ह्या पागल झाल्या मला वाटतं झोमॅटो. यांनी ही दुसरी सेल्फी घेतली आणि ह्याच्या आधी पण 3 ते 4 सेल्फ्या घेतल्यात. अबे काय मजाक चालू आहे काय? लिफ्टमध्ये होतो आणि अचानक सेल्फी मागितली आणि बॅकग्राऊंडला आहे ना एक ऑर्डर लागली आहे. कट. अरे फाउंडर जरा डेव्हलपरला सांग, कॉल आला. कट. ऑर्डर डिलिव्हर्ड. तलोजावरून कळंबोलीवरून परत तलोजा. आणि हे असे आकाश काले कुले झालेत ना, तर त्याच्यामुळे इथे रेंज सर्च ॲक्टिवेट झालेत. खारघर, पनवेल, कामोठे, उलवे.
पण इथे थांबून काय मला काय ऑर्डर लागणार नाही, खूप कमी चान्स आहे तिथे ऑर्डर लागायचे. मला सगळ्यात पहिले पेट्रोल भरायचं आहे, या टाईमच नाही भेटला. जसं कळंबोलीमध्ये ऑर्डर डिलिव्हर केला ना तसं लगेच ऑर्डर लागला. घ्या, ही आता ऑर्डर तळोजामध्येच लागली आहे भाई. A1 वडापाव हा बॅक साईडला आहे, त्या साईडला आहे. अनएक्सपेक्टेड गोष्टी होत्यात आज तर. चला, आज वाटतं की माझी गाडी हे पेट्रोल पूर्ण संपून मला धक्का मारायचे दिवस आणणार वाटतं. आपल्याला पिझ्झा हटची ऑर्डर लागली आहे. तिथं आपली गाडी पर्सनल ID आहे, सॉरी पर्सनल ऑर्डर आहे. पर्सनल ऑर्डरमध्ये थोडासा छोल मचल असतोच, पण जवळचीच आहे, सेक्टर 3ची. आपण 6 वाजेपर्यंत 11 ऑर्डर कंप्लीट केल्या होत्या. अर्निंग झाली होती 600 रुपये. 1 तास तिथून पेट्रोल पंप शोधायला, परत रिटर्न यायला, मग ऑर्डर लागायला, असं करता करता 1 तास वाया गेलेला आहे. पण ठीक आहे, चल काय नाही. पाऊस बरसतोय, बरंच चांगलं आहे. झोमॅटोची लार्ज ऑर्डर डिलिव्हरी, ह्याच्यासाठी 2 रायडर असाईन झाले. मी तर असाईन झालो आहे, ठीक आहे, पण दुसरा रायडर सर्चिंग दाखवते. आता तो पण बिचारा फसणार आहे, कारण त्याला आहे ना जवळपास तळोजामध्ये यायला लागेल ती ऑर्डर डिलिव्हरी मार्क करण्यासाठी. आता कस्टमर केअरला फोन लावला तर माहीत नाही बाबा काय सीन आहे. आणि ह्याच्या आधी पण एक रायडर असा होता की मी ऑर्डर असाईन केला होता, सॉरी रायडर असाईन केला होता, त्याला OTP भेटला नाही, तो बिचारा अजून तिकडेच फेऱ्या मारतो OTPसाठी. मी ऑर्डर घेऊन डिलिव्हरी मार्क पण केली आणि दुसरी ऑर्डर लागली सुद्धा. काय फालतू घेतली आहे यार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 रायडर आहे चायनीज वॉकमध्ये. तुला ऑर्डर लागली आहे, मला पण लागली आहे. तो गाल्यात घालतो. एक ऑर्डर ऑलरेडी पिक केली आहे मी, ह्याच्या आतमध्ये आहे. आणि दुसरी ऑर्डर आहे ना, चलो ती पिक करायला जाईल मी आता चायना वॉकमध्ये. चायना वॉक एकदा टाइम बघा, ठीक आहे. मी जवळपास 11:30 वाजता आलो, 11:30 पावणे 12 वाजता आलो. आणि मल्टी ऑर्डर जी लागली होती ना खारघरची, ती तर बाई खतरनाक होती. पण जो मी क्लिप काढली बघा चायना वॉकची, त्याच्यामध्ये तो मुलगा फटाफट पॅकेजिंग करतो आहे बाई, तर त्यांनी जर मला सपोर्ट केला नसता ना तर ती मल्टी ऑर्डर मल्टी ऑर्डर राहिली नसती. 100% कॅन्सलेशन, डिनाय किंवा इनकम्प्लीट तिघांपैकी एक तर नक्कीच गेली असती. मी त्याला रिक्वेस्ट केली की माझी ऑर्डर आहे ना ती मल्टी ऑर्डर लागले. माझ्यापेक्षा जवळपास 6-7 जणांना मल्टी ऑर्डर लागल्या होत्या आणि त्यांची रेसिपी म्हणजे रेसिपी नाही, आयटम्स जवळपास 3 ते 4 होते. तर मी त्याला बोललो की बाई थोडा लवकर दे, नाही तर मला ऑर्डर कॅन्सल करायला लागेल. कारण आधीची ऑर्डर मी जी पिक केली होती ना ती जवळपास अर्धा तासाच्या आसपास ती ऑर्डर बॅगमध्ये होती आणि पाऊस पडत होता, तर ती गरम ऑर्डर पण ती पण ऑलमोस्ट थंडच झाली होती. पण ती जी ऑर्डर होती ना 30 मिनटं आधी जी बॅगेमध्ये थंड होत येत होती, तिचा कस्टमर काहीच नाही बोलला. पण जी ऑर्डर रेस्टॉरंटमधूनच ते लेट आहे, तो कस्टमर खूप ज्ञान देत होता, खूप म्हणजे खूप. ऑब्वियस मुलगी होती, मुलीला मी काय असं काय हेट नाही आहे, कुठला काय नाही आहे, पण ज्या प्रकारचे तिने जे लँग्वेज होते, बोलण्याचा टोन होता, तिचं असं म्हणणं होतं की तू लवकर घेऊन ये, नाही तर मी कंप्लेंट करेल, असं तसं. अरे कर, बिंदास कर, ID बंद झाला तरी चालेल, तसा ID बंद होत नाही. पण कंपनीला पण समजायला पाहिजे की यार मल्टी ऑर्डर देत आहे, एवढा डिले आहे, तर काहीतरी करा ना यार. आम्ही स्वतः वैतागतो आणि आम्हाला हाऊस नाही कुठली ऑर्डर इनकम्प्लीटमध्ये जायची किंवा डिनायमध्ये जायची. जेव्हा ऑर्डर ट्रान्सफर मारली जाते, इनकम्प्लीट गिग्स होतो, म्हणजे तुम्ही शिफ्ट वगैरे हे मधूनच सोडून घरी येता, तर तुमचा परफॉर्मन्स डाऊन होतो. हालाकी आम्ही परफॉर्मन्स एवढा बघत नाही, मी काय बरेच जण परफॉर्मन्स बघत नाही, कारण त्याचा बेनिफिटच 0 आहे ऑलमोस्ट. पण ठीक आहे, ती ऑर्डर झाली. नंतर आलो इकडे कळंबोलीमध्ये, जवळपास दीड तास लागला.
ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी, तेच रेस्टॉरंटच्या थ्रू इश्यू होता म्हणून. पण त्यानंतर मग एक ऑर्डर लागली होती मॅकडीची, तीवाली ऑर्डर झाली, कंप्लीट केली मी. आणि ऑलमोस्ट किती वाजले होते, 10:50. हां, 10:50च्या आसपास असताना एक ऑर्डर लागली होती लॅपिनोज पिझ्झाची. तेव्हा मी पेट्रोल पंपवरती होतो, मला गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं होता. गाडी रिझर्वपेक्षा मग खाली लागली होती. तर मग मी ती ऑर्डर ॲक्सेप्ट नाही केली. ती ऑर्डर मी डिनाय झाली. डिनाय नंतर मग डायरेक्ट ऑफलाईन नंतर घरी आलो, आंघोळ केली, जेवलो. आता झोपायचा वेळ झाला आहे ऑलमोस्ट. मी जवळपास 1 ते 2 दिवसापासून हाच टायमिंग आहे, 1 वाजताच झोपतो. सांगायचं तात्पर्य असा की बघा, रेस्टॉरंटची भलेही रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर डिले होतोय, तर रायडर तुम्हाला सांगतो, सिच्युएशन सांगतो, तर ती ऐकून घ्या यार. तुम्ही किती पण प्रेशराईज कराल ना, रेस्टॉरंटला करा किंवा डिलिव्हरी बॉयला करा, तुम्हाला ऑर्डर तेव्हाच भेटणार आहे जेव्हा ती ऑर्डर यायची आहे. ठीक आहे, मला बोलायचं खूप काय आहे, पण मी बोलू शकत नाही. ठीक आहे, किती काय बोललं तरी तेच आहे. एनिवेज, ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. 3 दिवसापासून ट्राय करतोय की 1200+ अर्निंग व्हावी, होत नाही आहे. 1140, 1150, 1140, 1150 अशीच आहे. आजची पण तशीच अर्निंग आहे, 1140 रुपयाची अर्निंग आहे. आणि आपली बाईक चालली आहे 121 किलोमीटर. हां, चला, बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, स्टे सेफ.